नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत साखरेच्या सांजोऱ्या। त्यासाठी आपल्याला पाक करायचीही गरज पडत नाही, अतिशय पटकन ह्या सांजोऱ्या होतात। तर आता आपण त्याची रेसिपी पाहून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता किती छान आपण सांजोऱ्या केलेल्या आहेत। त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, छोटी वाटी घेतलेला आहे रवा। आता हा रवा आपल्याला गॅसवरती छान कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे। जाड बुडाची कढई घ्यायची आपल्याला छान, आणि त्याच्यात आपण तो चांगला भाजून घेऊया। इथे बघू शकता तुम्ही, आता आपला रव्याचा कलर चांगला चेंज झालेला आहे। तोपर्यंत आपल्याला रवा छान भाजत राहायचा। आता इथे आपण रवा काढून घेतलेला आहे। त्यानंतर आपण खोबरं थोडेसे भाजून घेऊया। किसलेले खोबरे आहे ते थोडे आपण भाजून घेऊया। खोबरे पण आपले भाजून झालेले आहे। आता आपण एक वाटी रवा होता, त्यासाठी आपण अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। आता ही साखर जी आहे ती आपण मिक्सरमध्ये चांगली बारीक करून घेऊया। आता ही पिठी साखर जी आहे ती आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। जो भाजलेला आपण रवा होता त्यात अर्धी वाटी साखर मी घेतलेली आहे, ती त्यात मिक्स करून घ्यायची। त्यानंतर आपण आता इथे कणिक मळून घेऊया। त्यासाठी मी मैदा घेतलेला आहे। आपल्या जेवढ्या सांजोऱ्या असतील तेवढा आपण मैदा घ्यायचा आहे, आणि त्यात थोडेसे एक चमचा जो असतो आपला पोह्यांचा, तेवढे त्यात मी तेल टाकलेले आहे। तेल चांगले मी पसरवून घेतलेले आहे, चांगले त्या मैद्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे, आणि थोडे चवीनुसार मीठ टाकलेले आहे। आणि हे सर्व मिश्रण मी एकत्र करून छान मळून घेत आहोत। जसे आपण कणिक मळतो तसं आपण हे मळून घेऊया। आता इथे बघू शकता तुम्ही किती छान आपला कणिक मळून झालेली आहे। आता त्यात आपण किसलेले खोबरे टाकून घेऊया। जे किसलेले भाजलेले खोबरे होते ते टाकलेले आहे। त्यानंतर जी वेलची पूड होती, बारीक केलेली वेलची जी होती ती टाकलेली आहे। त्यानंतर माझ्याकडे चारोळ्या होत्या, त्या पण मी त्यात सांज्यामध्ये टाकलेल्या आहे। इथे आपला सांजा छान तयार झालेला आहे। पण आपण त्या सांज्यामध्ये असं भुगीर होतो थोडा तोच आपण साखर टाकल्यानंतर, तर त्यात थोडेसे आपल्याला थोडेच टाकायचे आहे। दूध कमी प्रमाणात टाकायचे फार, आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता इथे छोटे छोटे आपण गोळे तयार करून लाटून घ्यायचे आहे। अशी पारी लाटल्यानंतर आपण त्यात जे मिश्रण केलेलं आहे आपल्या सांजा, तो त्यात भरायचा आहे आपल्याला। आता ह्या छोट्या पोळीला आपण आजूबाजूला छान पाणी लावून घ्यायचं आहे, आणि दुसरी जी छोटी चपाती आपण केलेली पोळी ती आपण त्यावर ठेवायची आहे, आणि असं आजूबाजूला जॉईन करून घ्यायचं आहे छान। अशा फिरकीने आपल्याला आजूबाजूचे जे काट आहे ते काढून घ्यायचे आहे। त्यानंतर मी त्या ताटामध्ये ठेवलेले आहेत, आणि वरतून कापड छान झाकून द्यायचे आहे। आपल्याला त्या जोपर्यंत आपण तळत नाही तोपर्यंत आपल्याला त्या झाकून ठेवायच्या आहे। जर त्या कोरड्या झाल्या तर तेलात तळताना त्या फुटू शकतात। अशा प्रकारे मी दुसरी पण सांजोरी तयार करून घेतलेली आहे। आणि आता आपण कढई ठेवलेली आहे। तेल गरम झाल्यावरती त्या छान आपल्याला तळून घ्यायच्या आहेत, पण गॅसची फ्लेम तळताना आपल्याला कमी करायची आहे। अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता की आपल्या सांजोऱ्या ह्या छान तळून झालेल्या आहे। किती सुंदर त्या दिसत आहे, आणि खायला पण फार चविष्ट झालेल्या आहेत। अशा पद्धतीने माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।